नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुमित्रा देवदर्शनासाठी गेलेली असते. ती आता देवदर्शनाहून परत आलेली असते. पण आले आले ती विचारते, सौमित्र, अवंतिका, अरे कुठे आहेत सगळेजण? आपल्या घरामध्ये काही चोरी झाली आहे का? सांगा ना, माझे दागिने चोरीला गेलेत का? तेव्हा इथे अवंतिका आणि सौमित्र दोघेही घाबरलेले असतात. ते म्हणतात, हो आई, काल रात्री आपल्या घरामध्ये चोर आला होता. त्याने तुझ्या रूममध्ये जाऊन चोरी केलेली आहे आणि सगळे दागिने तो चोरून घेऊन गेलाय असं आता सांगितलं जातं. तेव्हा इकडे सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आपल्या रूममध्ये येते आणि ती इथे आता काकांना विचारत असते. ती म्हणत असते, काय हो, आपल्या रूममध्ये चोरी झाली, सगळे दागिने चोरीला नेले का? तेव्हा इकडे नाना म्हणतात की हो, सगळे दागिने चोरीला गेले. तेव्हा सुमित्रा कपाटाजवळ जाते आणि कपाटामध्ये दागिन्यांचे जे बॉक्स असतात ते ती बघते. सगळे बॉक्स रिकामे असतात आणि तेव्हा इथे सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि ती चक्कर येऊन आता खाली कोसळते. तेव्हा इकडे आता हे स्वप्न पडलेलं असतं, ते म्हणजे जानकीला, की इथे सुमित्राला हार्ट अटॅक आलाय. तेव्हा जानकी झोपेतून लगेचच जागी होते. ती इथे जोरात आता आई अशी ओरडते, तिला जाग आलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालं, तू एवढी घाबरलीस का? वाईट स्वप्न बघितलंस का? तेव्हा जानकी म्हणत असते, अहो, मला खूपच वाईट स्वप्न पडलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय झालं? तेव्हा ती म्हणते, आईनं कळलं की दागिने चोरीला गेलेत तर आईंना काय वाटेल? त्यांना माहिती आहे का, माझ्या स्वप्नामध्ये आईंना हार्ट अटॅक आला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं ते स्वप्न होतं ना, असं काही नाही होणार. ती म्हणते, पण आईनं हे सत्य कळल्यानंतर स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. ऋषिकेश म्हणतो, मी आहे ना, मी उद्या माझ्या काही मित्रांना बोलावतो, दागिने शोधायला, ते आपल्याला मदत करतील. आणि तो आता जानकीला शांतपणे झोपायला सांगतो. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आता हवालदारांसाठी चहा घेऊन आलेले असते. 2 हवालदार इथे रणदिवेंच्या घराच्या बाहेर बसलेले असतात लक्ष ठेवण्यासाठी. तेव्हा इथे आता ऐश्वर्या त्यांचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आणि स्वतःवरती संशय येऊ नये म्हणून त्यांच्याबरोबर ती गोड गोड बोलत असते. ती म्हणत असते, हे घ्या साहेब, अहो कधीपासून तुम्ही दोघेजण इथे बाहेर बसलात ना, मग आता आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला इथे चहा पाणी द्यावं. हे घ्या, चहा घ्या. आणि त्यांना चहा देऊन ती आता बागेमध्ये आलेली असते. गार्डनमध्ये जिथे तिथे कुंड्या असतात त्या कुंड्या बघायला ती आलेली असते. पण त्या ठिकाणी नेमकी तीच कुंडी नसते ज्या कुंडीमध्ये तिने दागिने लपवून ठेवलेले असतात. ती कुंडी तिथून गायब झालेली असते. तेव्हा इथे आता टेन्शनमध्ये आलेली ऐश्वर्या गुलाबला आवाज मारते. गुलाबला म्हणते, गुलाब लवकर इकडे ये. धावत पळत गुलाब तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं वहिनीसाहेब? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, गुलाबदादा, इथे कुंडी होती ती कुठे गेली? तेव्हा इथे गुलाब म्हणतो, पण इथे तर कितीतरी कुंड्या होत्या, तुम्ही कुठली कुंडी बोलताय? सगळ्या तर आहेत ना इथे. आणि एक कुंडी होती ना, त्याची झाडं मी आता त्या ठिकाणी लावलेली आहेत. तेव्हा इथे ऐश्वर्या त्याच्यावरती जोरात ओरडते आणि म्हणते, मी विचारलंय का तुला कुठली झाडं कुठे लावलीस ती? फक्त इथे कुंडी होती ती कुठे आहे ती सांग. तेव्हा तिथे हवालदार आलेले असतात. हवालदार म्हणतात, काय झालं मॅडम? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काही नाही हो, यांना सगळी कामं समजावून सांगायला लागतात ना, त्याशिवाय कामं करत नाही आहे लोक, म्हणून त्यांना फक्त काम समजावून सांगत होते. तेव्हा हवालदार म्हणतात, नाही तुम्ही ओरडलात ना, म्हणून आम्ही बघायला आलो की काय झालं म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही काही नाही काही नाही, तुम्ही तुमची ड्युटी करा ना, तुम्हाला इथे आमच्यासाठी येऊन ड्युटी करावी लागते, तुम्ही ती करा. ही आमची घरातली कामं आहेत ती आम्ही करू. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या त्यांच्याबरोबर गोड बोलते. त्यांना म्हणते की अरे देवा, मी तुम्हाला चहा दिला, पण चहाबरोबर बिस्किट कुठे दिलं? बिस्किट पण द्यायला हवं होतं ना. तेव्हा ते म्हणतात, नाही नको नको, आम्ही चहा घेऊन झालं आहे. त्यानंतरला इकडे ऐश्वर्या म्हणत असते, गुलाब, ती कुंडी तुला कुणी उचलायला सांगितली होती जी इथे होती? तेव्हा गुलाब म्हणतो, अच्छा, त्याच्यामध्ये ते गुलाबाचं रोपटं होतं ती का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो तीच, एकच गुलाबाचं रोपटं होतं. तेव्हा इकडे आता तिला गुलाब म्हणत असतो की त्याला तर खूपच जास्त कीड लागली होती, वाळू लागली होती त्या मातीला, ती माती पूर्णपणे खराब झाली होती, म्हणून तर टाकून दिली ना मी, त्या कचरा कुंडीमध्ये टाकून दिली आणि कचरेवाले ते कचरा घेऊन सुद्धा गेले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय, कचऱ्याच्या गाडीमध्ये ती कुंडी गेली? तुला नसता शहाणपणा कुणी करायला सांगितलं होता गुलाब? आता त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये मी कुंडी कशी काय शोधणार आहे? तेव्हा ती म्हणते, तू तुझं काम कर, कुणाला काही सांगायची गरज नाही आहे. तो म्हणतो, काय होतं का त्या कुंडीमध्ये? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी लावलेल्या बिया होत्या त्याच्यामध्ये, त्या मला शोधायच्या होत्या. तेव्हा इकडे आता ऋषिकेश आणि जानकी
यांनी आता काही शेतकरी मित्रांना बोलवलेलं असतं. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा, आमच्या घरात चोरी झाली आहे. तेव्हा इकडे आपल्याला त्या चोरांना शोधायचं आहे, दागिन्यांची चोरी झाली. तेव्हा इकडे शेतकरी म्हणतात की अहो, घरात चोरी झालीच कशी, आणि मग झाली तर तेव्हाच आम्हाला का नाही सांगितलं, त्या चोरांना लगेच हुडकून काढलं असतं. कुठे चोरी झाली? तेव्हा जानकी म्हणते नाही, इथे नाही, आमच्या त्या घरी चोरी झाली, आशीर्वाद बंगल्यामध्ये. तेव्हा शेतकरी म्हणतात त्यांच्या घरी चोरी झाली आहे ना, मग त्यांच्या घरी चोरी झाली, त्यांना लक्ष देता येत नाही का? तेव्हा जानकी म्हणत असते की हे बघा, ते सुद्धा आमचंच घर आहे, आम्ही आता इकडे आलो आहे ना, पण ते सुद्धा आमचंच घर आहे आणि त्या घरामध्ये खूप दागिन्यांची चोरी झाली. आपल्याला आता काही करून ते दागिने शोधून काढायचे आहेत. प्लीज दादा, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते, तुम्ही प्लीज सगळेजण आम्हाला मदत करा ना ते दागिने शोधायला. तेव्हा इकडे आता शेतकरी बांधव म्हणत असतात की वहिनीसाहेब, अहो तुम्ही कशाला आमच्यासमोर हात जोडताय? हे बघा, तुम्ही आमच्या वहिनी आहात आणि तुमच्या घरी चोरी झाली म्हणजे सगळ्या गावाच्या घरामध्ये चोरी झाली. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते दागिने शोधण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तुम्हाला इथे मी बोलावून घेतले आमच्या मदतीसाठी. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळेजण आमची नक्की मदत कराल. तेव्हा इकडे शेतकरी बांधव म्हणत असतात तुम्ही काळजीच करू नका, हात जोडायची गरज नाही आहे. आपला इथे गावाबाहेर जो आपला एक माणूस असतो, त्याची सगळ्या गावावरती नजर असते, त्याला बरोबर माहिती असतं कधी काय कुठे चाललं आहे ते. आपण त्याची मदत घेऊया, त्याच्या मदतीने आपल्याला दागिने मिळत आहेत का ते बघूया. तेव्हा इकडे जानकी म्हणते तुमचे खूप उपकार होतील दादा. तेव्हा इकडे शेतकरी दादा म्हणतात वहिनीसाहेब, अजिबात काळजी करू नका, आपण पूर्ण गाव पिंजून काढूया, दागिने कुठेही गेले नसतील, दागिने तुम्हाला नक्की सापडतील. तेव्हा इकडे शेतकरी बांधव ऋषिकेश आणि जानकीसाठी मदत करायला तयार झालेले असतात. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो जानकी, तू खुश तर आहेस ना? जानकी म्हणते खूप. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे सगळं मी तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी केले, त्या लोकांसाठी नाही. तेव्हा जानकी म्हणते मला माहिती आहे, पण तुम्ही माझ्यासाठी का होईना, पण तुम्ही माझी मदत करताय ना, हे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, दागिने चोरीला गेलेत ही बातमी सगळीकडे झालेली असते, पण ज्या चोरांनी हे दागिने चोरलेले असतात, सारंग आणि ऐश्वर्या, त्यांचे दागिनेसुद्धा गायब झालेले असतात. गुलाबदादांनी ज्या कुंडीमध्ये आता ऐश्वर्याने दागिने लपवलेले असतात, ती कुंडी तुटलेली असते आणि मातीलासुद्धा वाळवी लागलेली असते, कीड लागलेली असते. म्हणूनच त्यांनी ती कुंडी आता इथे कचरा कुंडीमध्ये दिलेली असते. त्याचबरोबर त्यातलं रोपटं काढून त्यांनी दुसरीकडे लावलेलं असतं आणि इथे कुंडी फेकून दिलेली असते. त्यामुळे इथे ही बातमी जेव्हा सारंगला कळते, सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, अहो काय बोलताय तुम्ही? ते दागिने म्हणजे आपलं सर्वस्व होतं, एकमेव सर्वस्व, ज्याने आपण आपलं कर्ज थोडंफार का होईना पण फेडू शकलो असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते मग आता ही चुकी काय माझी आहे का? त्या बावळट गुलाबने ती कुंडीच देऊन टाकली, आता काय करणार आहोत आपण? त्या कुंडीमध्येच ते दागिने मी ठेवले होते ना. तुम्हाला एक काम तरी साधं करता येतं का नीट? एक काम धड तुम्हाला करता येत नाही आणि आता म्हणताय. तेव्हा इकडे सारंग म्हणतो अहो पण तुम्हाला लक्ष देता येत नाही का? तुम्ही कशाला दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडून? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते सारंग, तुम्ही गप्प बसा, माझ्या अंगावरती ओरडायचं नाही, कळलं ना तुम्हाला? हा आवाज दुसरीकडे दाखवायचा, मला नाही दाखवायचा, समजलं तुम्हाला? एक साधं काम तुम्हाला धड करता येत नाही. ते दागिने गेले चोरीला, आता ती कचरा कुंडी कुठे शोधायची आपण, आणि कचऱ्याच्या गाडी कुठे शोधायची? तेव्हा सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या, अहो कितीतरी कचऱ्याच्या गाड्या आहेत इकडे, आता नेमक्या कुठल्या गाडीमध्ये आपली कुंडी गेली आपल्याला काय माहिती? आपल्याला आता सगळीकडे जाऊन ती जागा शोधावी लागेल जिथे कचरा टाकला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि सारंगला सुद्धा खूपच जास्त राग आलेला असतो. कारण का, त्याला असं वाटत असतं की ऐश्वर्याने त्या कुंडीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं होतं. त्याचबरोबर इथे आता जानकी महाशिवरात्र असल्यामुळे आता मंदिरामध्ये जायला निघते. तेव्हा इकडे आता तिला विचारत असतो ऋषिकेश, कुठे चाललीस तू? तेव्हा जानकी म्हणते मी मंदिरामध्ये जाते, आज महाशिवरात्री आहे ना, तेव्हा मला जावं लागणार आहे. तेव्हा ओवी म्हणते अरे वा, म्हणजे फराळाचा दिवस, आज महाशिवरात्री आहे ना, म्हणजे आई तू साबुदाण्याची खिचडी केली असणार. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो हो ना, तरी ते बटाट्याची भाजी आणि जे जे काही बनवलं जातं महाशिवरात्रीला ते सगळं जानकीने बनवलेलं असतं. जानकी म्हणते जा तुम्ही दोघेजणं खाऊन घ्या, मी मंदिरातून आलेच.
तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सॉरी जानकी, मी सुद्धा ओवीबरोबर तुझी गंमत केली, पण तू जाऊ नये मंदिरातून, मग आपण सगळेजण एकत्र बसून इथे फराळ करूया. तेव्हा जानकी म्हणते, नाही नको, माझा निर्जला व्रत आहे, त्याच्यामुळे आज मी काहीसुद्धा खाणार नाही आहे किंवा पिणार पण नाही आहे. तुम्ही दोघेजणं जेवून घ्या बरं. आणि ती आता निघून गेलेली असते. तेवढ्यातच इथे सुमित्रा आणि त्याचबरोबर तिची आई दोघीजणी आता देवदर्शन करून आलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आई पण काही बोला तू, देवदर्शन केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना. खरं तर आपण असं अधूनमधून गेलं पाहिजे. आता आपला घरदार आहे ना, ते मुलांवरती सोडून सुनांवरती सोडून आपण दोघीजणी मात्र आता देवदर्शनासाठी बाहेर पडत जाऊया. तेव्हा इकडे तिची आई म्हणते, अगदी बरोबर बोललीस तू. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, गं मला तर खूपच असं छान वाटलो, गेलो कधी आणि आलो कधी हे सुद्धा मला कळलेलं नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा आता म्हणत असते की अगं पोलीस काय इथे करतात आपल्या घराच्या समोर. तेव्हा इथे ऐश्वर्या हिने काही पुन्हा गोंधळ तर घालून ठेवलेला नाही आहे ना. ऐश्वर्या आणि सारंग यांनी आपलं आधी घर गहाण ठेवले, आता काय गहाण ठेवले म्हणून हे पोलीस इथे आलेले आहेत. तेव्हा इकडे आता सुमित्राला आधीच टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता प्रत्येक कचऱ्याच्या ठिकाणी हा आलेला असतो. सारंग आणि ऐश्वर्या आणि दोघेजणं मिळून आता ते दागिने कुठे आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, काय साहेब तुम्ही इथे काय करताय. तेव्हा इथे आता तिची आई म्हणत असते, चल आतमध्ये चल, आपण जाऊन आतमध्येच विचारूया. तेव्हा सुमित्रा म्हणते, सारंग आणि ऐश्वर्याने हे घर गहाण ठेवले, मग आता दुसरा काही दोघांनी तमाशा करून ठेवलेला नाही आहे ना, नाहीतर निस्तरता नाकी 9 येतील. त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता सुमित्रा आणि आजी दोघीजणी घरामध्ये गेल्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघेजणं कचरा कुंडीमध्ये आलेले असतात, कुठे सापडत आहेत का दागिने ते बघण्यासाठी. तेव्हा इथे सारंग आता काठीने सगळं चेक करत असतो. तेव्हा त्याला काहीही सापडत नसतं. ऐश्वर्या मात्र तोंडाला रुमाल बांधून त्याला इन्स्ट्रक्शन देत असते, अहो तिकडे बघा ना, अहो तिकडे शोधा ना, जास्त जोरात करू नका ना, अंगावरती उडेल ना कचरा. हे एवढंच ती सगळं बोलत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो पोलिसांना बघून सुमित्रा आता खूपच जास्त घाबरलेली असते. सुमित्रा म्हणत असते, अरे हे पोलीस आपल्या घरामध्ये काय करतायत, अरे कुठे आहे सौमित्र, सारंग, अवंतिका, जानकी, सगळेजण कुठे आहात तुम्ही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अवंतिका आणि सौमित्र लगेचच सुमित्राचा आवाज ऐकून खाली येतात. सारंग आणि ऐश्वर्या दोघेजण आता चोरलेले दागिने शोधायला गेलेले असतात. त्याचबरोबर सुमित्रा विचारते, अरे हे काय सगळं सौमित्र, हे पोलीस आपल्या घराच्या बाहेर काय करतायत. या आपल्या ऐश्वर्याने आणि सारंगने पुन्हा काही नवीन गोंधळ तर घालून ठेवलेला नाही आहे ना. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, अरे बाबांनो काय झालं आहे ते सांगाल का. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई तू शांत हो, मी तुलाच सगळं काही सांगतोय. तुला माहिती आहे का आपल्या इथे काय घडलं आहे. तू इथे नसताना तुझ्या रूममध्ये चोरी झालेली आहे, तुझ्या कपाटातले सगळे दागिने चोरीला गेलेत. असं म्हणाल्यानंतर आता खूपच जास्त टेन्शन हे आता सुमित्राला आलेलं असतं. सुमित्रा म्हणते, काय कपाटातले सगळे दागिने चोरीला गेलेत. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, अरे पण ते दागिने चोर येऊन घेऊन जाईपर्यंत तुम्ही सगळेजण काय करत होता. तेव्हा अवंतिका म्हणते की आई, अहो त्याने आम्हाला सगळ्यांना बेशुद्ध केलं होतं. आणि घडलेला प्रकार आता अवंतिका सगळं सांगत असते की जेव्हा इथे ते सगळेजण आलेले असतात नानांच्या रूममध्ये नानांना बघायला, नानांच्या तब्येतीची चौकशी करायला, आणि तेव्हाच बरोबर इथे आता तो आलेला असतो पेस्ट कंट्रोलवाला, आणि तो सगळा फवारा त्यांच्या तोंडावरती मारतो आणि त्यांना बेशुद्ध करतो. त्यानंतरला ते चोरी करून घेऊन जातात आणि दुसरे तिसरे कोणी नसतात चोर, ते असतात ते म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग. हे दोघेजण चोर असतात आणि ते दोघेजणच तिथून चोरी करून आता निघून जातात. पण इथे आता प्रेक्षकांनो सौमित्र हा खूपच जास्त हुशार असतो. त्याने जानकीला फोन केलेला असतो आणि तेवढ्यातच इथे जानकी बरोबर बोलत असताना इथे जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा तिला तिकडे ऐकू जातो की सगळेजण चक्कर येऊन पडलेत, सगळेजण खोकत आहेत, हे सगळं तिला तिकडे कळतं. आणि इथे त्यांची मदत करण्यासाठी जानकी धावत पळत आता रात्रीची निघालेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की बघा बघा त्याच्यामध्ये हात घाला. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की नाही नाही आहे याच्यामध्ये काही, याच्यामध्ये पण नाही आहे असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की हां नाही आहे ना, चला मग चला. तो म्हणतो, शी किती वास येतो तुम्हाला माहिती आहे का, मला त्या दागिन्यांसाठी एवढ्या घाणीमध्ये हात घालावा लागतो आहे. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, हां मग काय करायचं आहे, मी पण तुमच्याबरोबर सगळं हात घालून शोधतेच ना.
तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की तुम्ही शोधताय कुठे, तुम्ही तर फक्त बोलताय आणि मला काम सांगताय. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणत असते, काय काय म्हणालात तुम्ही? चला शोधा शोधा, लवकर लवकर घाई करा, जास्त टाईमपास करू नका, कळलं ना तुम्हाला? आपल्याला सगळीकडे जाऊन शोधायचं आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, अरे देवा, काय परिस्थिती आली आहे माझ्यावरती. कधी वाटलं पण नव्हतं की असं घाणीमध्ये हात घालावा लागेल. रणदिवेंच्या घरचा एवढा मोठा नवसाचा दिवा आहे मी, आणि बघा मला काय करावं लागतंय. तेव्हा इथे सुमित्रा आता देवदर्शनाहून आल्या आल्या तिला ही बातमी कळलेली असते की घरामध्ये चोरी झाली. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते की हे बघा आई, तुम्ही काळजी करू नका, दागिने तुमचे लवकरात लवकर सापडतील. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते, अरे ते फक्त माझ्या एकटीचे दागिने नव्हते रे, ह्या घरातून फक्त आपले दागिने चोरीला गेलेले नाही आहेत, तर माझ्या घरातला माझा आनंदसुद्धा चोरीला गेला आहे. कोणाची दृष्ट लागली आपल्या घराला काय माहिती, आता काय करायचं, कसं आपल्या घराला वाचवायचं. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, मला तर असं वाटतंय की हे दागिने आहे ना, जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी चोरून नेले असतील. तेव्हा इकडे अवंतिका म्हणते, आजी हे काय बोलताय तुम्ही? अहो ते लोक आत्ताच 25 लाख जिंकलेत ना, आणि आता ते जिंकले जरी नसते ना तरीसुद्धा त्यांनी ह्या खालच्या पातळीला जाऊन चोरी करण्याचा निर्णय कधीच घेतला नव्हता, आणि हे तुम्हालासुद्धा बरोबर माहिती आहे, कळलं ना? तेव्हा इकडे आता सुमित्रा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते की माझे दागिने गेले. तेव्हा इकडे आता तिला सौमित्र म्हणत असतो की आई तू काळजी करू नको, हे बघ दागिने जरी चोरीला गेले असतील ना ते परत सापडतील, आणि जर नाही सापडले ना तर आपण परत करू, मी सगळं काही ठीक करेन, तू नको ना काळजी करू. तेव्हा इकडे जानकी आता रडतच असते. सुमित्राला असं वाटत असतं की काय हे झालं माझ्या घरामध्ये, आधी माझं घर गहाण आहे ते हातातून जाणार आहे. तर इकडे सुमित्रा म्हणत असते की घर वाचवण्यासाठी गेले होते देवाजवळ धावा करायला, तर आता दागिने वाचवण्यासाठी कुणाकडे जाऊ, मला खरंच काही कळत नाही आहे, कुणाकडे धावा करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता काही लोक सापाला मारायला आलेले असतात. काही लोक तिथे नाग दिसतो म्हणून म्हणत असतात की मारा मारा याला, तो विषारी आहे, डसेल कुणाला तरी. तेव्हा तिथे जानकी त्यांनी म्हणते, दादा होय काय करताय तुम्ही, त्या नागाला का तुम्ही मारताय, त्याने तुम्हाला कुणाला डंग दिलाय का? तेव्हा सगळेजण म्हणतात नाही पण कुणाला चावेल ना. तेव्हा जानकी म्हणते, दादा असं काय करताय, अहो शेतीसाठी ही जात किती उपयोगाची आहे माहिती आहे ना. अहो आता ऊन आलं आहे ना, तेव्हा ते आपल्या बिळातून बाहेर आलेत, नाही तर ते बिचारे बिळातून बाहेरसुद्धा येत नाही. तेव्हा मला असं वाटतं आहे की तुम्ही त्यांना मारू नका. आज महाशिवरात्री आहे, आजच्या दिवशी नागोबाचं दर्शन होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण दर्शन घ्या, आणि यापुढे जर असं साप वगैरे काही आला ना तर सर्पमित्राला बोलवा, सर्पमित्राला बोलावून त्या सापाला घेऊन जायला सांगा, पण अशा हत्या करत जाऊ नका. हो मुक जीव आहे ते काही कुणाला मारणार. आणि तुम्हाला माहिती नाही आहे का, आपल्या या भारतामध्ये जेवढे सापाची जात आहे ना 99% सापांना इथे विषच नाही आहे, मोजक्याच काही सापांना विष आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्याच सापांना जे काही मारतो ना ते चुकीचं आहे. तेव्हा यापुढे सापांना मारत जाऊ नका. तेव्हा इकडे खरं तर आपण सगळेजण मिळून त्यांचा आशीर्वाद घेऊया, असं सुद्धा जानकी म्हणत असते. तेव्हा इथे जानकी आता खाली बसते आणि ती इथे सापाला बघून म्हणत असते की हे सापा, म्हणजे मी तुमच्याकडे फक्त एकच मागणं मागेन, आज महाशिवरात्री आहे आणि आजच्या दिवशी मला तुमचं दर्शन घडले. तेव्हा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की माझं घर आता संकटात आहे, या संकटातून काही करून माझं घर मला बाहेर काढायचं आहे. माझं घर तर मला हवंच आहे, पण माझ्या आईंचे वडिलोपार्जित ते दागिने आहेत, ते दागिने लवकरात लवकर सापडू दे. आणि ती म्हणते, नागराजा आता तुम्ही जा, तुम्हाला कुणीही अडवणार नाही, तुम्ही कुणाला त्रास देऊ नका, तुम्ही तुमच्या मार्गाने जा बरं. तेव्हा साप मागे वळून लगेच तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इकडे आता जानकीने सांगितलेलं असतं की दादा विनाकारण सापाला मारत जाऊ नका, त्यांची काही चुकी नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे सुमित्रा आता आलेली असते आपल्या रूममध्ये, आणि कपाटामध्ये ती दागिने बघत असते, तर सगळे दागिने तिचे चोरीला गेलेले असतात. सगळे बॉक्स फक्त इथे आता बाकी राहिलेले असतात. तेव्हा तिला खूपच जास्त वाईट वाटतं. ती म्हणत असते की अरे हे काय झालं सौमित्र, अरे माझे दागिने, माझे सगळे दागिने चोरीला गेलेले आहेत, आणि ते फक्त माझे दागिने नव्हते, तर याच्यामध्ये माझे तर दागिने होतेच, त्याबरोबर जानकीचे सुद्धा होते, आणि माझ्या सासूबाईंनी दिलेली सुद्धा दागिने होते. तेव्हा इकडे आता मी काय करू, माझ्या घराचं सुख गेल्यासारखं मला वाटतंय, कुणाची दृष्ट लागली माझ्या घराला. तेव्हा इकडे आता खूपच जास्त नानांना वाईट वाटलेलं असतं. नाना म्हणत असतात की सौमित्र तुझ्या आईला शांत कर. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात की मला तर असं वाटतंय ना की या घराचं आहे ना सुख कुणाला बघवत नाही आहे, ज्याने कुणी चोरी केली आहे ना
त्यांचं भलं होणार नाही, त्यांचं वाटोलं होईल आणि साप पण चावेल त्यांना साप, असं सुद्धा इथे आता आजी म्हणत असते की साप चावेल म्हणून त्यांना. आणि इथे दागिने तर चोरलेले असतात सारंग आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने, आणि आजीला ते माहिती नसतं. आजी म्हणत असते की ज्यांनी कुणी हे दागिने चोरले असतील त्यांना साप चावेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सारंग म्हणत असतो की याच्यामध्ये तर नाही आहे, याच्यामध्ये तर नाही आहे आता इथे कुंडी, पण त्या बघा ऐश्वर्या तिकडे कुंड्या आहेत. तेव्हा इथे सारंग आता त्यातली एक कुंडी उचलायला येतो. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, अहो काय करताय, या कुंड्या तर माझ्या आहेत ना. तेव्हा सारंग म्हणतो, असं काय करताय, या कुंड्या तर आमच्याच आहेत, द्या बरं ती कुंडी मला. तेव्हा ते दादा म्हणतात, नाही कुंडी नाही मिळणार, ही कुंडी तुमची नाही आहे, माझी कुंडी आहे. अहो ही सगळी झाडं मी लावलेली आहेत, ती काय तिकडे माझी गाडी आहे. तेव्हा सारंग म्हणतो, कुठे आहे तुमची गाडी. तेव्हा तो माणूस म्हणतो, ती काय गाडी मी तिकडे लावली आहे कारण इथपर्यंत येत नाही आहे म्हणून, पण ही झाडं माझी आहेत, कळलं तुम्हाला. त्यानंतरला इथे ऐश्वर्या म्हणत असते की सारंग लवकर इकडे या, बघत नाही काय नाही आणि लगेच गेलं तुम्ही ती उचलायला कुंडी, आधी बघायची ना कुणाची आहे ती. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, अहो तुम्ही पण असं काय बोलताय, आता तुम्हीच म्हणालात ना की आपली कुंडी आहे म्हणून, की ते सगळं आता माझ्यावरती ढकलून मोकळ्या होत आहे. हे बघा, जर तुम्हाला इतकं वाटत होतं तर तुम्ही मला का तिथपर्यंत जाऊ दिलं आणि शेवटला थांबवलं, आधीच मला विचारात घ्यायचं ना, मला काहीतरी सांगायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सुमित्राची तब्येत बिघडलेली असते कारण तिचा BP वाढतो. जेव्हा तिला कळतं एवढे सगळे दागिने चोरीला गेलेत म्हणजे इथे BP वाढणार हे तर आहेच. त्यानंतर डॉक्टरांनी चेक केलेलं असतं, इंजेक्शन दिलेलं असतं आणि तिला गोळ्यासुद्धा दिलेल्या असतात. सांगितलेलं असतं की रेग्युलर ज्या गोळ्या चालू आहेत ना त्या चालूच ठेवायच्या, त्यांचं BP वाढलं होतं म्हणून त्यांना चक्कर आलेली आहे, मी इंजेक्शन दिले, आता त्यांना बरं वाटेल. त्यामुळे इथे आता सौमित्र हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण तो एकटाच घरी असतो. तेव्हा नाना म्हणत असतं, सौमित्र कसं वाटते, आईला बरी आहे ना ती. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाना अजिबात काळजी करू नका, आईला काहीसुद्धा होणार नाही आहे, आई लवकरात लवकर बरी होणार आहे, तिला फक्त चक्कर आली आहे. तेव्हा इकडे आता अवंतिका म्हणत असते, अरे सौमित्र, अरे त्यांना कसं बरं वाटणार आहे सांग ना, त्यांचे वडिलोपार्जित दागिने होते, एवढे जुने दागिने त्यांचे चोरीला गेलेत, मग त्यांना तर वाईट वाटणारच ना. हे बघ सौमी, आपण लवकरात लवकर आईंचे सगळे दागिने शोधून काढणार आहोत. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो की असं वाटतं यावेळेला जानकी वहिनी इथे हवी होती, तिने सगळं चांगलं केलं असतं. तेव्हा आजी म्हणत असते, जानकीनेच तर हे सगळं केले ना मुद्दामून. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते, आजी तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही माहिती नाही आहे. त्यानंतरला अवंतिका म्हणते, मी आईंजवळ इथे आहे, सौमी तू जा, सगळं काही फोन करून आता वहिनींना सांग बरं, त्यांना पण कळू दे, आईंना जर बरं वाटायला पाहिजे तर इथे वहिनींचं असणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतरला इकडे आता मंदिरामध्ये महाशिवरात्री असल्यामुळे जानकीसुद्धा आलेली असते. जानकी मंदिरामध्ये येते आणि इथे छान आता नंदीलासुद्धा ती इथे पुजते, नंदीच्या पाया पडते आणि ती म्हणत असते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, माझ्या घरावरती आलेलं संकट हे दूर होऊ दे, म्हणून ती आता इथे देवाच्या पाया पडत असते, आशीर्वाद घेत असते. नंदीच्या कानामध्ये सुद्धा ती बोलते आणि वाकून टोकूनसुद्धा आता इकडे देवाला बघत असते. तेव्हा तिचं फक्त एकच मागणं असतं की माझ्या घरावरती आलेलं संकट दूर होऊ दे, माझं घरसुद्धा परत मिळू दे, दागिने चोरीला गेलेले परत मिळू दे, असं ती आता नंदीच्या कानामध्ये सुद्धा सांगते. देवाला ती बघते आणि नंतरला ती इथे आता शिव मंदिरमध्ये आलेली असल्यामुळे शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सुद्धा ती आता त्या ठिकाणी जाते. तेव्हा इथे जानकी आता खूपच जास्त मनभावे पूजा करण्यासाठी तिथे आलेली असते. तेव्हा गुरुजी म्हणतात, जानकी मला माहितीच होतं आज तू येशीलच. तेव्हा जानकी म्हणते, गुरुजी मी कशी येणार नाही, अहो आज महाशिवरात्र आहे, मी तर येणारच ना, आणि आज तर मला इथे खूपच मनापासून पूजा करायची आहे. तेव्हा इकडे आज माझा उपवास नाही तर माझा निर्जला व्रत आहे आणि आज मी पूर्ण मंदिर धुवून घेणार आहे, पुसून काढणार आहे, स्वच्छ करणार आहे अगदी लख्ख माझ्या हाताने. तेव्हा गुरुजी म्हणतात, ते सगळं ठीक आहे, पण तू काय एवढं सगळं असं करतेस, घरी सगळं ठीक आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, नाही सगळंच ठीक नाही आहे म्हणून तर इथे आली आहे ना, आज माझी आणि माझ्या भक्तीची कसोटी आहे. देवा आज काही झालं तरीसुद्धा मला तू यश दे, माझ्या आईंचे हरवलेले दागिने सापडू दे, आमचं घर मिळण्यासाठी मला तू इथे शक्ती दे, असं जानकी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता सारंग आणि ऐश्वर्या शोधत असतात दागिने कुठे आहेत. त्याचबरोबर जानकी आता इथे
शिवपिंडाची पूजा वगैरे करत असते आणि त्यानंतरला इथे नाग असतो. तेव्हा ती म्हणत असते की आईंचे दागिने कुठे आहेत, प्लीज मला ते कळू दे. तेव्हा इकडे नाग लगेचच उतरतो खाली आणि तो त्या कुंडीपर्यंत घेऊन जातो मंदिराच्या मागे आणि तिथे गेल्यानंतर कुंडीमध्ये उभा राहून ती कुंडी पाडतो. तेव्हा त्याच्यामध्ये जे दागिने लपवलेले असतात ते दागिने आता बाहेर येतात आणि जानकीला इथे आता नागामुळे ते दागिने सापडलेले